Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear my friend. Happy birthday to you. अविनाश भाऊ, काय सांगणार? आज तुमचा वाढदिवस आहे ना, वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी काय संकल्प केलेला आहे? काही नाही, एक आमचा वाढदिवस म्हणजे कुठल्याही राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हणजे एक सामाजिक उपक्रम त्यावेळेला राबवला जातो. आजही मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम राबवत आहे. काही अनाथ आश्रमांना फळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे, कुठे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे, कुठे महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचे कार्यक्रम सुरू आहे. असे वेगवेगळे उपक्रम सुरू आहे. आणि मी नागपूरला असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊ शकत नाही, पण इथेच घरीच कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या, अनेक लोकांच्या भेटीगाठी याच ठिकाणी. सभापती व नगरसेवक म्हणून आपल्या काळातील कोणती गोष्ट सर्वाधिक अभिमानाची वाटते? आज मनीषनगरचा भाग, मनीषनगर किंवा न्यू मनीषनगर म्हटलं नागपूर शहरामध्ये की त्याच्याबद्दल लोकांमध्ये क्युरियोसिटी आहे. आणि मला आनंद आहे की गेल्या 15 वर्षापासून मी तिथे काम करतो आहे. आणि सगळ्यात जास्त स्पीडीली डेव्हलप झालेला भाग कुठला असेल नागपूर शहरातला, तो मनीषनगर आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्या भागाचा नगरसेवक म्हणून काम केलं, लोकांनी सहकार्य केलं आणि आज नागपुरातलं सगळ्यात चांगला राहण्यायोग्य ठिकाणी मनीषनगर म्हणून अस्तित्वात आलेलं, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आगामी काळात जनतेसाठी कोणते सामाजिक किंवा राजकीय उपक्रम हाती घेण्याची योजना आहे? वेळेवर ठरतात सगळे. जे हातात आलं ते करायचं असतं. काही समस्या काही सांगून येत नाही किंवा परिस्थिती काही सांगून येत नाही. ज्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे आपल्याला लोकांना सहकार्य करता येईल त्या पद्धतीचे कार्यक्रम घेत राहायचे आणि समोर जाते. आपल्या नेतृत्वात नागरिक सुविधामध्ये कोणते ठळक बदल घडवण्यात आले आहेत? मी ज्यावेळेला स्थायी समिती अध्यक्ष होतो त्यावेळेला मी साधारणतः माझ्या बजेटला लोकांनी हायटेक बजेट म्हटलं होतं आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून समोर जायचं असं त्या बजेटमध्ये सुतवाच होतं. आणि आज आनंद याचा आहे की सगळ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीला पकडून समोर जात आहेत. चॅटबॉटसारखे सिस्टम आलेली आहे. त्यामुळे ती एक सुरुवात जी माझ्या माध्यमातून त्यावेळेला झालेली होती. आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा काम करताना एक टेक्निकॅलिटी आणून त्याचं ते काम व्हायला पाहिजे असं मी जेव्हा PWD पब्लिक वर्क्स कमिटीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला मी ते आणलं होतं. तर त्या सगळ्या प्रोसेस आता मार्गी लागलेल्या आणि त्याच पद्धतीवर आता कामकाज जात होतो आहे. ही माझ्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कामकाजावर आपण काय म्हणणार? सध्या प्रशासक राज आहे आणि प्रशासक हे कधीही जनतेचं समाधान करू शकत नाही. अधिकारीही कधीही जनतेचं समाधान करू शकत नाही, कारण त्यांना लिमिटेशन असतं. आणि कायदा बनवायचं काम हा जनप्रतिनिधी सभागृहात करतो. पण सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार जे बदलते कायदे बनवण्याची गरज आहे ते बनत नाही आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेचे इलेक्शन्स होतील तर बदलत्या परिस्थितीनुसार नवीन कायदे, नवीन तरतुदी आम्हाला करता येईल आणि जनतेला अजून चांगल्या सुविधा देता येईल. ही आजच्या काळाची गरज आहे. भाऊ, तरुणांना राजकारणात सहभागी करून घेण्यासाठी आपण काय उपक्रम राबवत आहात? आज मोठ्या प्रमाणामध्ये तरुण तसेही राजकारणात आणि भारताची आपण लोकसंख्या पाहिली तर 60% वरती तरुणच आहे. तरुणाईची व्याख्या 50 वर्षाच्या आतमध्ये जेवढे तरुण आहे. आणि आज कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जा तर तुम्हाला सर्वाधिक तरुणच दिसतील. आणि तरुणांमध्ये एक आता पॉलिटिकल क्रेज निर्माण झाली. त्यांनाही असं वाटतं की आपण राजकारणात जाऊन काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी विविध उपक्रम आपण राबवतोच आणि त्या माध्यमातून त्या तरुणांना आपल्याकडे राजकीय क्षेत्रामध्ये आणतो. आता ते कुठल्या पक्षात जातात, कुठल्या विचारांचे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण अनेक तरुण आता राजकारणामध्ये येत आहेत आणि हे एक सुदृढ लोकशाहीचं लक्ष आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न असा आहे, वाढदिवसानिमित्त समाजसेवा किंवा जनसंपर्काचे कोणते विशेष कार्यक्रम आयोजन केलेले आहे? आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचं सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. फळवाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. म्हणजे पर्यावरण, शिक्षण, आरोग्य या सर्व बाबतीमध्ये आजचे कार्यक्रम आयोजित केले.